नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, पीक विम्याचे आतापर्यंत म्हणजे 23 मार्च पर्यंत 1874 कोटी मिळालेले आहे। या जिल्ह्यांमध्ये वितरणास सुरुवात झालेली आहे आणि बाकीचे जे काही पैसे आहे ते या दिवशी मिळणार आहे। तर ते कधी मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात 23 एप्रिल पर्यंत विमा कंपन्यांनी 1874 कोटी रुपये भरपाई जमा केली। कंपन्यांकडे विमा भरपाईचे अजून 1307 कोटी रुपये प्रलंबित आहे। शेतकऱ्यांना एकूण 3182 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे। भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही सुरू असून भरपाईची रक्कम वाढणार आहे असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात रोज भरपाई जमा करत आहेत। तसेच भरपाईची रक्कम जिल्हा पातळीवर निश्चित करण्याचे कामही सुरू आहे। त्यामुळे भरपाईची रक्कमही दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच विमा कंपन्या खात्यात पैसे जमा करत असल्याने प्रलंबित भरपाईची रक्कमही कमी होत आहे। त्यामुळे रोज एकूण भरपाई, खात्यात जमा झालेली भरपाई आणि प्रलंबित भरपाईची रक्कम बदलत आहे। 23 एप्रिलच्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 3182 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 2469 कोटी रुपये भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मंजूर झाली आहे। तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 713 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। दोन्ही ट्रिगरमधून मिळणारी भरपाई वाढताना दिसत आहे। तसेच दोन्ही ट्रिगरची भरपाई खात्यात जमा करण्याचे काम देखील सुरू आहे। मग खात्यात किती भरपाई जमा झाली आहे? तर शेतकऱ्यांना 3182 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली। त्यापैकी 23 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 1874 कोटी रुपये जमा करण्यात आले। तर आणखी 1307 कोटी रुपये जमा होणार आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मंजूर झालेल्या 2469 कोटी रुपयांपैकी 1172 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या ट्रिगरमधून 712 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 701 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। दोन ट्रिगरची भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन ट्रिगरमधून भरपाई दिली जाते। सध्या या दोन ट्रिगरमधूनच भरपाई मंजूर करण्याचे आणि खात्यात भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू झालेले आहे। राज्याने आपल्या हिस्साचा दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपणास जर पीक विमा मिळाला असेल तर किती मिळाला आणि कधी मिळाला या संदर्भात कमेंट करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।